दर्शन घोराणे पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पॉवर प्लेचं हे षटक असेल आणि पॉवर प्लेचं हे षटक हाताळण्यासाठी दर्शन सज्ज झालाय. स्ट्राईक वरती असेल जयेश पवार आणि नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण मिलिंद नाईक याला. चला थोडीशी घाई करायची आहे. उमराळे संघ आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. इथे बघा पहिल्या बॉल वरती फलंदाज बाद. जयेश पवार याला पॉवर दाखवता आलेली नाही आहे आणि पहिल्या बॉल वरती तो बाद होऊन माघारी परतलेला आहे. फलंदाज बाद. DJ Akash Release. थँक्यू डीजे. नव्याने बॅटर महेश आलेला आहे. महेश मोहिते एक विध्वंसक फलंदाज आपण पाहतोय. बिग हिटर आहे. पहिला बॉल मनगटी फटका इथे केला गेलाय. फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय या बॉलवरती. ऑन दी मार्क महेश मोहिते येताना दिसतोय. धावफलकाला सुरुवात झालेली आहे. एक सिंगल धाव धावफलकावरती लागली गेली. एकडे बाद एक असा हा धावफलक आपण पाहतोय. दर्शन गोराणे शॉर्ट रनअपने पुन्हा एकदा. एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. डॉट बॉल. बघा कदाचित चेंडू हा वरती तिकडे पडला असता. तेच कारण बॅटरने लगेच चेंडूला तिकडनं ढकलला गेलाय. वेगवान चेंडू. बघा अपील झाली होती मात्र कुस्ती जास्त होती या चेंडूमध्ये. एस्टनच्या वरून हा चेंडू निघून गेला असता. तेच कारण पंचांनी इथे नॉट आउट घोषित केलंय आणि आपण पाहतोय सलगचा हा दुसरा चेंडू निर्धाव येताना दिसतोय. बॉल टाकून झालेत 4. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. इथे देखील आपण पाहतोय फक्त हलक्यात हा चेंडू ते खेळून काढला गेलाय. सन्मान दिला जातोय दर्शन याला या षटकामध्ये. पुन्हा एक सिंगलने धावसंख्या आता 2 या आकड्यावरती आणि मिलिंद नाईक देखील ऑन दी मार्क येताना दिसतोय. तर षटकाची समाप्ती झालेली आहे. आपण पाहतोय की शेवटच्या बॉलवरती बॅट जी होती आपण पाहतोय थोडीशी ग्राउंड अप झाली होती. खेळपट्टीवरती लागली गेली होती. नक्कीच पंचांच्या माध्यमातून एक चांगला निर्णय पोहोचवला गेलाय. कारण बॅट अँड बॉल थोडासा गॅप राहिला होता आणि आपण पाहतोय एक चांगला डिसिजन आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी नितेश टोकरे हा बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. नितेश टोकरे पहिला चेंडू हा ट्रॅकर. पंचांनी सांगितले का चेंडू वाईड असेल. वाईड बॉल 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा इथे दिला गेलाय.
खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडूला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. झेलची संधी आणि झेल हा पकडला गेलाय. मिलिंद याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. गिरीश का सुनने का गाना गिरीश का सुनाई का अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. Alangkar ASA. निर्धाव चेंडू आपण पाहतोय इथे येताना दिसतोय. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली गेलेली आहे, ती म्हणजे 3 या आकड्यावरती. नितीश टोकरे आणि चांगली सुरुवात गेल्या या षटकामध्ये देखील. त्या बॅटचं एज लागले आणि चेंडू आपण पाहतोय फ्लाइंग स्लीप मध्ये ट्रॅव्हल झाला होता. एक सिंगल धाव इथे कंप्लीट झाली. पूर्णपणे रोखलं गेलंय हॉली क्रॉस घोडबंदर या संघाला. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करण्याची संधी त्यांना मिळाली आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती लागल्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे बघा इनफिल्डच्या वरून इथे फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट झालाय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. या 2 धावा आपण पाहतोय पूर्ण झाल्यात. या 2 धावेने धावसंख्या 6 या आकड्यावरती. ते बघा आपण जर बघितलं तर आणखीन एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. धावसंख्या आपण पाहतोय पूर्णपणे स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 6 या आकड्यावरती. शेवटचा बॉल बाकी आहे षटकातील. इथे आपण पाहतोय आणि झेल ड्रॉप. बघा ज्या प्रकारे झेल पकडण्याचा प्रयत्न केला, सूर्याची किरण त्याच्या डोल्यावरती आली होती आणि आपण पाहतोय की हा झेल ड्रॉप झाला आणि या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 2 आणि दुसऱ्या षटकात 6. 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडलाय. बघा झेलची जी संधी निर्माण झाली होती, मात्र झेल पकडू शकलेला नाहीये. तू मैमै पाहायला मिळाली. त्या क्षेत्ररक्षकाला असं वाटलं की विकेट किपर येईल, मात्र तसं काही झालेलं नाहीये आणि दोघांच्या मध्ये हा चेंडू पडलाय. आकाश टोकरे आपण पाहतोय तिसरं षटक हाताळताना. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताळला गेलाय. व्हाईट बॉल. धावसंख्या आता दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि बघा फटका खूप चांगला केला गेलाय. चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावन करता बिग शॉट षटकार. राहुल भाई करतय दावा, नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा.
बघा हा षटकाराला, या षटकारानं धावसंख्या आता 16 या आकड्यावरती, 16 रन्स ऑन दी बोर्ड, 16 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. इथे आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. ऋतिक बारी आहे तिकडे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव आलेली आहे. फेकी थोडीशी खराब झाली होती, मात्र विकेट किपर पर्यंत चेंडू निघून गेला आणि आपण पाहतोय एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय. एका धावेने धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. चेंडू टाकून झाले 3, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. फोर्स करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग झालाय आणि प्रवीण सापटे तिकडे आलेत आणि बघा खूप चांगला झेल देखील त्याने पकडलाय. फलंदाज बाद. शुभम पाटील वसुरी गावाचा दोन्ही बाजूनी खेळतोय छान. युवराज डुकले ऑलराऊंडर, खेळाडू आपला लय गुणवान. प्रज्वल दलवी धोंडा वडवलीचा, चिंबीचे पाड्याचा करण कदम, बैजान मेमन कुडूस गावाचा, गोलंदाजाचे करतोय हा. क्रिकेटपटूंची गान. थँक्यू डीजे. बॉल टाकून झाले त्या षटकातील 4, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आकाश टोकरे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. कमबॅक करत असताना एक षटकार देखील ठोकला होता महेश मोहिते याने, मात्र तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. नव्याने आलेला बॅटर आपण पाहतोय तुषार शेलार. इथे देखील मिसटायमिंग झालाय. स्वतः आकाश चेंडूच्या खाली येतोय. सॉफ्ट डिसमिसल. तुषार आल्या पावली माघारी परततोय. फलंदाज बाद. राहुल पाटील करतय दावा, नवीन नसला कसं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा. थँक्यू डीजे. सन्माननीय हनुमानजी बीज साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. सन्माननीय हनुमानजी बीज साहेबांचं आगमन झालंय. आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. तसेच रुपेशजी मेढे साहेबांना देखील विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. ग्रामपंचायत चे सदस्य आहेत रुपेशजी मेढे, नागली गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या झालेली आहे 17. नव्यानेला फलंदाज मंदार. इथे बघा मंदार याचा फटका पूर्णतः फसला गेलाय. हॅट्रिक बॉल आहे आणि या चेंडूच्या खाली ऋतिक बारे या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण झालेली आहे आणि आकाश टोकरेच्या नावावरती विकेट हॅट्रिक आपण पाहतोय. राजबंधवानी मान दिला हिरव्या साडीचा, त्या किशोर बंधवानी हर हनला नवरत्नाचा. माऊली गो माझी माऊली गो तोनी सत्व जागविना, माऊली गो माझी माऊली गो तोनी सत्व जागविना. मंगळवाराचे गो दिसाला नवारा केलतई गो अंगाला, मंगळवाराचे गो दिसाला नवारा केलतई गो अंगाला. साहिल येतोय शेवटचा षटक हाताळण्यासाठी. साहिल ठाकरे. पहिला बॉल चेंडूने उंची घेतलेली, लांबी घेतलेली नाहीये आणि आपण पाहतोय जजमेंट खराब त्या क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं.
आणि या महेश मोहिते सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलं गेलंय. बघा, महेश मोहिते सारख्या फलंदाजाला संधी इथे मिळालेली आहे. म्हणजे ही धोक्याची घंटा आपण पाहतोय. एक विध्वंसक फलंदाज आहे, एक बिग हिटर आपण पाहतोय. व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा रन देखील खर्च करतोय साहिल ठाकरे. धावसंख्या आता 20 या आकड्यावरती, 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे बघा, हा चेंडू आता हवाई यात्रेसाठी पाठवलेला आहे. महेश मोहिते याच्या बॅट मधून निघालेला A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. बघा, झेल सुटल्यानंतर त्याचा आत्मविश्वास देखील वाढलेला आहे आणि काय जबरदस्त फटका त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. या 6 धावांनी धावसंख्या आता 26 या आकड्यावरती 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे बघा, हा चेंडू पुन्हा एकदा झेल ड्रॉप होताना दिसतो. तिकडे 2 धावा इथे घेण्याची संधी तिकडे मिळाली आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 28 या आकड्यावर. इथे आपण पाहतोय अख्खूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, भरपूर खाली राहिलाय आणि पाहतोय की हा चेंडू देखील इथे निर्धाव येताना दिसतोय. बॉल टाकून झालेत या षटकातील 4 चेंडू टाकून झालेले आहेत. इथे आपण पाहतोय चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये घेऊन काढला गेला. 2 शतरक्षक आलेत आणि 2 शतरक्षकांना मिसफील्ड झाली आणि चेंडू हा सरळ 4 धावांकरता निघून गेलेला आहे. खराब शतरक्षण. 4 धाव मिळाल्या. धावसंख्या 32 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या झालेली आहे 32 धावा, 32. फुलटॉस चेंडू लॉंग ऑन मध्ये शतरक्षक आहे आणि त्याच्याकडनं देखील झेल हा सुटला गेलाय आणि या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाव्याने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 34 धावा. पाहूया, थोडस टॅली देखील केलं जात आहे. आपण पाहतोय 4 षटकाचा खेळ पूर्ण झालेला. पहिल्या मॅच मध्ये पण बघितलं की 34 धावा झाल्या होत्या. 35 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं आणि त्या 35 धावा डिफेन्स देखील झाल्या होत्या, रोखल्या देखील गेल्या होत्या. अगदी कोलनचे खांद्याबाईची पालखी, अगदी कोलांचे खांद्यावर आईची पालखी. कारले डोंगरान फिरवते एक बिराई, गो कारले डोंगरान फिरवते एक बिराई. काढले डोंगरान मिरवते एक विराई, गो काढले डोंगरान मिरवते एक विराई. पालुकी मनभर सोन्याची, पालुकी मनभर सोन्याची, पालुकी मनभर सोन्याची, पालुकी मनभर सोन्याची. या नकाशी हिरा मोत्याची, नकाशी हिरा मोत्याची, नकाश हिरा मोत्याची, नकाश हिरा मोत्याची. झालर चांदीची शोभून दिसते भारी, झालर चांदीची शोभून दिसते वारी. कारले डोंगरान
मिरवते एक विराई गो कारले डोंगरान मिरवते एक विराई कारले डोंगरान मिरवते एक विराई गो कारले डोंगरान मिरवते एक विराई हे आगारी मागारी बेंड बाजा आगारी मागारी बेंड बाजा हे नाचतो अगरी कोली राजा नाचतो अगरी कोली राजा लाल भंडारा आकाशी उडवी भोई गुल्लाल भंडारा आकाशी उडवी भोई कारले डोंगरान मिरवते एक विराई गो कारले डोंगरान मिरवते एक विराई नकारले डोंगरान मिरवते एक विराई नकारले डोंगरान मिरवते एक विराई गल्यानं दागिन घालून गल्यानं दागिन घालून एक विरा बसली सजून माझी एक विरा बसली सजून पालखी सरकते पुढे गराई राई पालखी सरकते पुढे गराई राई कारले डोंगरान मिरवते एक विराई नकारले डोंगरान मिरवते एक विराई कारले डोंगरान मिरवते एक विराई गो कारले डोंगरान मिरवते एक विराई दर्शन ऑन स्ट्राईक. पहिला बॉल बॅटचा एज लागलाय, भरपूर मोठं एज, आणि या पहिल्या बॉल वरती विकेट, बिग ब्लो, मोठा आधार दिला गेलाय. फलंदाज बाद. दोन्ही हाती वाजवसा आखा मांडव गाजवसा, दोन्ही हाती वाजवसा आखा मांडव गाजवसा. अजून कायदा कराय टाइम लागेल, ताव नाचाय चालू ठेवा. रुपी बेचके दोघी तिघी बेचके
ऋतिक भारे न्यू बॅटर. ऑन साईडला हा फटका देखील गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. चेंडू पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुबी बेचकेत दोघी तिघी बेचकेत तिबिड 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 तिब ना बोल भरे जेब तुझी बोल भरे जेब बोल भरे जेब तुझी बोल भरे जेब बघा पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, मात्र दुसऱ्या बॉलवरती हा चौकार इथे ऋतिक बारे याने ठोकलेला आहे. हा ट्रॅकर कव्हर क्षेत्रामध्ये करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू गेलाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, पकडला गेलाय. आणखीन एक झेल, दुसरा फलंदाज ठरतोय फेल. कोडा दूर ऐकाय टारप्याचा सूर कोडा दूर ऐकाय टारप्याचा सूर बिंदोडीचा भूर भाऊ बिंदोडीचा भूर बिंदोडीचा भूर भाऊ बिंदोडीचा भूर बिंदोडीचा भूर भाऊ बिंदोडीचा भूर बिंदोडीचा भूर भाऊ बिंदोडीचा भूर. मी तर वाढगो ना तुम्ही बांडग, आम्हा पै आहे ना पावर, पण हारी पाहिजे एक डवर. आकाश टोकरे आपण पाहतोय न्यू बॅटर इन झालाय. स्ट्राईक वरती असेल. 2 विकेट आतापर्यंत डाऊन झालेले आहेत. 2 विकेट्स इथे बघा स्टॅमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे, मात्र आउटफील्ड थोडीशी खराब आपण पाहतोय. मात्र चेंडू पडल्यानंतर सरळ बाउंड्रीच्या बाहेरून निघून जातोय 4 धावांसाठी. बघा हा चौकार आला आणि या चौकारांची धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा क्षेत्ररक्षक जर जर तिकडे असता तर विकेट मिळाली असती. क्षेत्ररक्षक नव्हता मिड विकेट मध्ये आणि आपण पाहतो एक चांगला फटका तिकडे केला होता आकाश टोकरे यांनी. 35 धावांचं लक्ष ठेवलंय. पहिल्या मॅच मध्ये देखील 35 धावांचं लक्ष होतं, त्या रोखल्या गेल्या होत्या आणि आपण पाहतो की आतापर्यंत 8 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पण एकदा ऑनसाईडला इथे फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चांगले क्षेत्ररक्षण झालं, मात्र एक धाव घेण्याची संधी मिळाली आकाश या फलंदाजाला. एक धाव कंप्लीट झाली. एका धाव्याने धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील मंदार हे दुसरं षटक भावेश आहे बॉलर आपण पाहतोय. भावेश पवार हा बॉलर आपण पाहतोय. भावेश याचा पहिला चेंडू आपण पाहतोय डाऊन दिले घातला गेलाय. लेगिस्टी सोडून जाणार आपण पाहतोय हा चेंडू एक्स्ट्रा धावेने आणि एक्स्ट्रा चेंडूने ते सुरुवात केली भावेश पवार याने. धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. 18 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता अजूनही 23 धावींची आवश्यकता आहे. तर रिव्ह्यू घेतला गेलाय, चला पाहूया.
पंचांनी तर व्हाईट बॉल इथे घोषित केलेला आहे. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. चला शतरक्षण लावून घ्यायचं आपण. तिसरे पंच पाहणी करतील आणि एक चांगलं डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. फेअर डिलिव्हरी असेल. आता पाहतो की व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉल. या अगोदरचा चेंडू जर आपण बघितला शॉर्ट केल्यानंतर बॅटच्या खालून चेंडू गेला होता. तेरा धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. ब्लॉकरमध्ये चेंडू टाकलाय. चेंडूला ऑन साईडला घेऊन काढलाय. शतरक्षक आहे तिकडे डीप मध्ये. चांगले शतरक्षण झालंय. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. एक सिंगल धावा आलेली आहे. या सिंगल धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 14 या आकड्यावरती. 14 रन्स 14 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. हा चेंडू देखील ऑफस्टमच्या खूपच बाहेर हाताळला गेलाय. या षटकातील हा तिसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय इथे टाकला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 15 या आकड्यावरती. म्हणजे अजूनही 20 धावा 20 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक व्हाईट बॉल. सलगचा हा चौथा व्हाईट बॉल येताना दिसतोय या षटकामध्ये. भावेश पवार आपण पाहतोय कुठेतरी खराब कामगिरी करत असताना या षटकामध्ये. इथे पाहतोय अपील झाली होती. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. या 2 धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 17 या आकड्यावरती. सॉरी 18 या आकड्यावरती. इथे बघा चेंडूने उंची घेतलेली आहे. लांबी किती घेतली पाहूया.
तर 6 धावा मिळतील एवढी लांबी देखील घेतलेली या फटक्याने. चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांकरता. बिग शॉट षटकार. इथे बघा आणखीन एक स्लॉट मध्ये चेंडू होता आणि हा चेंडू देखील प्लॉट मध्ये पाठवलाय. सलगचा दुसरा षटकार. थँक्यू. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. आता मॅच जिंकण्याकरता फक्त 5 धावींची आवश्यकता आहे. साईडला हा चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झाली आणि एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 31 या आकड्यावरती. या षटकातील आपण पाहतोय हे षटक समाप्त झालेलं आहे. षटक संपलंय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 31. मंदार येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. अवघ्या 4 धावींची आवश्यकता आहे. अख्खू टेपाचा चेंडू शॉर्टआर्म पॉवरफुल झालाय. या षटकाराने मॅच फिनिश केलाय प्रवीण सापटे आणि हळक हॉलीक्रॉस घोडबंदर. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच पानखंडा स्पोर्ट पानखंडा.